स्क्रीन ब्लॅक झाली तर मला सांगायचं फक्त. ठीक आहे. फक्त याच्याकडे पंख्या पहिली येता येते. याला फ्लिकरिंग म्हणतात. ठीक आहे. स्टुडिओ आहे ना. चला, आहे आपल्याकडे प्रोजेक्ट. चला शांत बसा. आता पुरस्कार टाका. भारत रत्न पुरस्कार. भारत रत्न पुरस्कार. ठीक आहे. माहिती आहे का भारत रत्न काय असतो? सुरुवात इथून. भारत रत्न काय असतो? भारताचा सर्वात मोठा सर्वोच्च पुरस्कार म्हणतात. हा, पण सर्वोच्च पुरस्कार मग तर परमवीर चक्र सुद्धा सर्वोच्च पुरस्कारच आहे ना. डिफेन्समध्ये हा नागरी पुरस्कार आहे. काय आहे? सर्वोच्च नागरी पुरस्कार. तुम्हाला विचारला प्रश्न की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता, तो कोणता सांगता येईल? तो भारत रत्न. म्हणजे भारतामध्ये काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे कोण, त्यांना आपण भारतरत्न हा पुरस्कार देतो. बरं, याची सुरुवात का झाली? काही ना काही तर रिझन असेल ना. काय झालं, आपल्या संविधानामध्ये एक कलम आहे. त्या कलमनुसार आपण लोकांचं खिताब नष्ट केले. राव बहादूर, सर, केसरे हिंद अशा पदव्या राहायच्या लोकांना. तर त्या पदव्या आपण नष्ट केल्या संविधानाच्या कलमनुसार. मग आता आपल्या देशांमध्ये कोणी चांगलं कार्य करत आहे, मग त्या व्यक्तीला काही ना काही तर पदवी दिली पाहिजे की नाही. तर त्याला देण्यात आली भारतरत्न. काय देण्यात आला? भारतरत्न. पण भारतरत्न पुरस्कार जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तुमच्या नावासमोर भारतरत्न हा शब्दाचा उल्लेख नाही करू शकत. जसं फॉर एक्झाम्पल मी पाटी नाही लावू शकत की भारतरत्न कुंदन कोलते. माझ्यावर केस फाईल होऊन जाईल. का? कारण संविधानामध्ये त्याचं सांगितलेलं आहे पद्मश्री कुंदन कोलते असं पण नाही लावू शकत मी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लावू शकता. समजलं? जसं आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न म्हणतो की नाही आपण, बरोबर. आता बाबासाहेबांना स्वतःहून लावून घेतलं का? नाही, कारण त्यांनी स्वतः लिहिलं. त्यांनी लिहिल्यानंतर तर ते काय होऊ शकतं? काय गेलं? कोणतरी जॉईन झालं. तर भारतरत्न जॉईन काय म्हणत होतो मी, स्वतःहून आपण नावासमोर लावू शकत नाही. याची सुरुवात कधी झाली? सुरुवात झाली याची 1954 मध्ये. कधी झाली? 1954 मध्ये. सुरुवात 1954. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला विचारता काय, 1954 मध्ये सगळ्यात पहिले भारतरत्न कोणाला देण्यात आला? ठीक आहे. नाही तर विचारतील पहिली महिला भारतरत्न घेणारी कोण? ठीक आहे. पहिली महिला, दुसरी महिला कोण, किंवा 2024 मध्ये कोणाला देण्यात आलं? एवढे प्रश्न विचारू शकता. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मध्यभागी कोण असं विचारणार नाही. ठीक आहे ना. तर आता लक्षात ठेवायचं 1954 मध्ये स लक्षात ठेवायचा. फक्त काय लक्षात ठेवायचं? स. स म्हणजे एस राधाकृष्ण. बरोबर आहे ना. पहिलं नाव काय आलं तुमचं? एस राधाकृष्ण. त्याच्यानंतर टाका सी रमण. सी रमण. आणि टाका पुढे सी राजगोपालाचारी. राजगोपालाचारी. हे पहिले 3 व्यक्ती होते की ज्यांना भारतरत्न 1954 मध्ये मिळाला. मग कोण होते? लिहून घ्या पहिलं.
कोण होते? राधाकृष्णन कोण होते? एस राधाकृष्णन कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन. पहिले राष्ट्रपती कोण भारताचे? पहिले राष्ट्रपती कोण? नाही रे. पंडित जवाहरलाल. वा, मग पंतप्रधान कोण होते? पहिले राष्ट्रपती गांधीजीनं कोणतंही राजकीय पद घेतलेलं नव्हतं. हा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि वन टाइम प्रधानमंत्री राहून गेलेले. राजेंद्र प्रसाद होते. राजेंद्र प्रसाद होते. व्हेरी गुड. काय हे पहिले राष्ट्रपती? राजेंद्र प्रसाद. मग उपराष्ट्रपती? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पहिले उपराष्ट्रपती, भारताचे प्रथम उपराष्ट्रपती. क्लिअर आहे का सगळ्यांना? प्रथम उपराष्ट्रपती विचारले तर कोण आले? राधाकृष्णन. मग सी रमण कोण होते? तुम्हाला माहित आहे का पाणी निळं का दिसतं? आकाशाची सावलीवर आकाशाचं प्रतिबिंब. हा, प्रकाशाचं व्यतिकरण होतं म्हणून. बरोबर आहे. तर हे प्रकाशाचं जे व्यतिकरण आहे ना, याचा शोध लावला होता कोण? सी रमण. आणखी ह्या सी रमणला फक्त एवढ्या गोष्टीसाठी नोबेल नाही मिळालं. तुमचं आज जे ऑप्टिक फायबर मधनं इंटरनेट येतं ना, ते इंटरनेट सुद्धा यांच्या लावलेल्या शोधावरच अवेलेबल आहे. समजलं का? एवढा मोठा खतरनाक शोध यांनी लावून गेलेले की आज त्या शोध वापरून आपल्याकडे इंटरनेट येतं फास्ट. ठीक आहे ना? तर हे होते भौतिक शास्त्रज्ञ. कोण होते? भौतिक शास्त्रज्ञ. यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हे आपण लिहू पुढे. सी राजगोपालाचारी, द सेलम मँगो ऑफ सेलम. यांना उपाधी भेटलेली आहे ही, मँगो ऑफ सेलम. सेलम म्हणजे जसा जळगाव आहे, भुसावळ आहे, तसं सेलम सुद्धा एका गावाचं नाव आहे. आणि त्या गावाचा मँगो म्हटलं आता यांना. ठीक आहे ना? जसा राजगडचा आंबा हापूस आंबा, बरोबर आहे ना? तसा सेलमचा आंबा कोण? सी गोपालाचारी. आता हे व्यक्ती महत्वाचे का? तर भारताचे पहिले गव्हर्नर, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर सी गोपालाचारी होते. स्वतंत्र भारताचे. ठीक आहे ना? जसा माउंट बॅटन होता, बरोबर. शेवटचा कोण होता? माउंट बॅटन. मग माउंट बॅटन सोडून चालला गेला. मग माउंट बॅटन जेव्हा सुट्टीवर गेला कुठे? इंग्लंडला, त्यावेळेस यांना प्रथम गव्हर्नर बनवण्यात आला. बस. मग या कारणासाठी यांना भारतरत्न मिळू शकतो का? नाही. यांनी भाषावार रचना, प्रांत रचना करण्यासाठी सुद्धा योगदान दिलं. म्हणजे बघा काय झालं, महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस, तामिळमध्ये तामिळ माणूस, ओडिसामध्ये ओडिशी बोलणारा माणूस, मणिपूरमध्ये वेगळा, मध्य प्रदेशमध्ये हिंदी बोलणारा, गुजरातमध्ये गुजराती बोलणारा. बरोबर आहे की नाही? लोकांचं असं म्हणणं पडलं की जेव्हा भारतामध्ये राज्य तयार करायचे होते तेव्हा प्रशासकीय सेवा सोयीनुसार त्यांनी राज्य तयार करावं. पण लोकांचं काय म्हणणं होतं? चालणार नाही असं, महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचाच असावा. बरोबर आहे की नाही? असं म्हणतो ना आपण. मग त्यावेळेस सुद्धा लोकांना असंच म्हटलं. मग हे भाषावर प्रांत रचना असावी ह्या उद्देश, हा पॉईंट यांनी सुद्धा मांडलेला होता. बरोबर आहे ना? अशा भरपूर ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होते, म्हणून यांना हा काय भेटला? भारत रत्न देण्यात आला. हे काय होते? समाजसेवक होते. स्वतंत्र भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर, स्वतंत्र भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर सी गोपालाचारी होते. आरामात लिहा, काहीच घाई नको करा.
चला 1994 मध्ये क्लिअर झालं का? कोणाकोणाला भेटलं? 1 एस राधाकृष्णन, 2 सी रमण, 3 सी गोपालाचारी. लक्षात राहतील तिघी पण. सोपं आहे की नाही? कधीपासून सुरुवात झाली? 54. बरोबर आहे की नाही? मी जसं लिहितोय ना तसंच व्यवस्थित सुटसुटीत लिहत चला. पहा याच्यामध्ये एक खालती मुद्दा टाका. आतापर्यंत एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आले. किती व्यक्तींना? 53 व्यक्तींना. मग आता आपण सर्वचे सर्व नाही पाहू. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच बघू. नाही तर तुम्ही सगळे काही उद्या येणार नाही क्लासले. बरोबर आहे की नाही? पुढच्या वेळेस कुंदन कोल ते नाव काढलं की पडत सुटसान. बरोबर आहे? सरायचा क्लास मी नाही. ठीक आहे ना? 53 व्यक्तींना हाही प्रश्न येतो बरं. भारतरत्न आतापर्यंत किती व्यक्तींना मिळालं? 53 व्यक्तींना मिळालं. ठीक आहे. चला पुसू. संख्या वाढत जाईल. पहा ह्या वहीचं महत्त्व काय तुम्हाला सांगतो. आता तुम्ही यंग आहे सगळे. पेपर कंटिन्यू तुमचे चालू होईल. इथून तुमचं करिअर स्टार्ट झालं. बरोबर की नाही? ह्या वहीमध्ये प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर एक कोरं पान सोडायचं. मीन्स तुम्हाला सांगितलं स्वतःहून की इथे चॅप्टर संपलं तर एक कोरं पान सोडून द्यायचं. वेळ आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग आता काय झालं? एक कोरं पान कशासाठी सोडलं? ज्या वेळेस नवीन अपडेट झाला पहा डाटा एवढाच राहील. बरोबर आहे ना? करंट अफेअर आहे ना ह्या वहीभोवती फिरत राहील. बुकर अवॉर्ड मिळाला नवीन ॲड करा. भारतरत्न भेटला नवीन ॲड करा. तुम्हाला नोबल पुरस्कार भेटला लगेच पेपर काढला तिच्यातनं नावं लिहून घेतले. क्लिअर झालं का? नवीन काही बाहेरून पुस्तक घ्यायची गरज नाही आहे. हे वही तुमची फायनल आहे. समजलं का? याच्या बाहेर तुम्हाला फक्त काय करणं आहे? दरवर्षी स्वतःला अपडेट करत चालणं आहे. क्लिअर आहे? इथून तुमची सुरुवात आहे. वही कोणालाच द्यायची नाही. काय होतं रे भाऊ? त्रास होतो का याचा? बंद करू का? नाही तसं होत असलं सांगा बरं. चला मग हिच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ. सगळ्यात पहिले 2024 मध्ये जो लेटेस्ट आहे 2024 मध्ये टोटल 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला. भारतरत्न पुरस्कार मिळाला. तिच्यातला पहिला व्यक्ती जे होते ते होते M.S. स्वामीनाथन. कोण होते? M.S. स्वामीनाथन. स्वतंत्र ओळीवर स्वतंत्र व्यक्तीचं नाव टाका. त्याच्यासमोर आपण लिहित जाऊ कोण कोण होते. 2 तुमचे होते कपुरी ठाकूर. 3 त्याच्यानंतर चौधरी. चरण सिंह चौधरी. त्याच्यानंतर टाका PV नरसिंहराव. आणि 5वे व्यक्ती लालकृष्ण आडवाणी. लालकृष्ण आडवाणी. व्यक्ती समजले की लक्षात राहतात म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाची स्टोरी सांगत आहे. ठीक आहे ना? गरजेचं आहे का रे हे? टोटल किती मार्क कव्हर अप होतात भाऊ? 10. गरज पडले तर 12, गरज पडले तर 15 सुद्धा. 10च्या खालती नाही. ठीक आहे ना? एवढे मार्क तुमचे कव्हर अप होतात त्यांना. तर चला आता विचार जाऊ. याच्या समोर आहे ना सगळ्यांच्या समोर एक शब्द जो आहे हे व्यक्ती सोडून
ह्या 4च्या समोर एक शब्द टाकायचा तुम्हाला, मरणोत्तर. काय शब्द टाकसान? मरणोत्तर. मरणोत्तर म्हणजे अरे वारल्यानंतर. ठीक आहे ना, काय म्हणायचा? वारल्यानंतर. तुम्ही ॲस्परंट आहे आता यार, इंजिनियरपेक्षा कमी नाहीत तुम्ही. स्ट्रगल आहे आयुष्याला. मरणोत्तर टाकला सगळ्यांनी हा शब्द. मग M.S. स्वामीनाथन कोण होते? बर, कसले शास्त्रज्ञ होते? हरित क्रांती माहिती आहे का रे? हरित क्रांती कशावर संबंधित होती? शेती. बरोबर आहे ना. हरित क्रांती म्हणजे हिरवं हिरवं. मग हिरवे हिरवे झाडे असतात, बरोबर आहे की नाही? मग झाडे, मग झाडांशी संबंधित म्हणजे कोणते? खाण्याचे. बरोबर आहे की नाही? शेती म्हणजे काय? खाण्याची. मग याच्यावर संबंधित कोणता आहे? M.S. स्वामीनाथन यांनी काय घडवलेली होती? हरित क्रांती घडवलेली होती. का गरज पडली हरित क्रांतीची? नाही रे, नाही हो भाऊ, नाही नाही नाही. पहा, एक लक्षात घ्या, आणि उद्यापासून आहे ना बेटा कोणच जीन्सची पॅन्ट घालून यायचं नाही. ठीक आहे ना. काय करायचं? नाईट पॅन्टा घालायच्या सगळ्यांनी, टाईट पॅन्टा घालायच्या नाही. तुम्ही सकाळी रनिंग करतात, तुमच्या नसा एकदम चांगल्या राहिल्या पाहिजे, पाय चांगले राहिले पाहिजे, तुम्ही घालता तशा टाईट पॅन्टा. त्या मुलींपेक्षा बी खतरनाक टाईट राहतात त्या, बरोबर आहे ना. आणि त्या टाईट पॅन्टा घातल्या की तुम्ही असे बसता, आणि बसल्यानंतर त्या नसा होऊन जाता अशा ब्लॉक, आणि तसे रिकामे कामं करायचे नाही. सगळ्यांनी उद्यापासून नाईट पॅन्टा घालून यायचे. ठीक आहे ना. हाफ चड्डीवर नको या फक्त. ठीक आहे ना. सरांना चांगला आहे नाईट पॅन्ट, सर माझी नाईट पॅन्ट येत आहे, बरोबर आहे ना. असं नको करा. तर हरित क्रांती, हरित क्रांतीचे जनक कोण? M.S. स्वामीनाथन. 1000 वेळा प्रश्न येऊन गेलाय प्रत्येक परीक्षेमध्ये. हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन. ठीक आहे. आता गरज का पडली हरित क्रांतीचे? तर एक लक्षात ठेवा, आपण होते ना पहिले लोक म्हणत ना गावरान खायचे, आता आपण काय खातो? हायब्रिड खातो. तर ते हायब्रिड बियाण्याचा जो शोध होता तो ह्या भाऊंना केलेला आहे. कसला? हायब्रिड बियाण्याचा शोध कोणी केला आहे? स्वामीनाथांनी. का गरज होती? काय गरज होती? तर अशी गरज होती, एका झाडाला जर सपोज असं पकडा की 5 फळं लागत आहे. किती फळं लागत आहे? 5. आणि खाणारे 10 जण आहे. किती जण आहे? 10. तर हे मारामारा करतील की नाही आता, बरोबर आहे की नाही. मग झाडाला काहीतरी इंजेक्शन देणं पडेल ना, की त्यांनी जास्त प्रोडक्शन दिलं पाहिजे, किंवा झाडाची अशी बी विकसित करणं पडेल की जे फटाफट प्रोडक्शन देणं, आपल्याला कमी टायमामध्ये पटकन प्रोडक्शन आलं पाहिजे, बरोबर आहे ना. आता टरबूज पुऱ्या वर्षभर भेटतं की नाही, आंबे वर्षभर चालतात, क्लिअर आहे. केळं वर्षभर मिळतं, बरोबर. धान्य फटाफट उत्पन्न येतं. लोक काय करतात? साला मोहर कमी लागलाय का, जातो मुळेकडे, जंगलेकडे, सॉरी काय तो जंगलेकडे. भाऊ आपल्याला ना आंब्याला एकदम खतरनाक मोहर लावून आहे, जंगले देतो एक फवारा, बरोबर. एक फवारा मारला, फसाक फसाक फसाक, डायरेक्ट पुढच्या वर्षी एक बदर 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 होतं की नाही, होतं ना असं. मग एक लक्षात ठेवा, त्या लेवलमध्ये गव्हाचं वाण, तांदूळाचं वाण, वाण म्हणजे बी, बरोबर आहे ना, याचं प्रोडक्शन मास लेवलला वाढवण्यासाठी अशा क्रांतीची गरज होती. तिला काय म्हटलं गेलं? हरित क्रांती. ह्या हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन. ठीक आहे ना. पहा, एकदा काय झालं, आपल्याकडे भयानक दुष्काळ पडला. एवढा भयानक दुष्काळ पडला की तुम्ही पाहता की काही लोकांना सवय आहे की जेवण केल्यानंतर हात धुतलं की ते पाणी पिऊन घेतात. पाहिलंय का तुम्ही ना? पाहिलं नसेल तर आहेत जुने लोक, आताचे लोक नाही करत. तर त्यांना ते सवय कुठून लागली? त्यावेळेस पाण्याचा अकाल एवढा होता की ते पाणी धुतल्यानंतर ते पाणी वाया ना जाऊ म्हणून पिऊन घ्यायचे लोक. तुम्ही पे सांगा, बरोबर आहे की नाही. आणि अकाल पडला तर, बरोबर आहे की नाही. मग अशा अकालच्या वेळेस आपण अमेरिकेची मदत मागवली की बुवा आम्हाला धान्य द्या. तर ह्या पठ्ठ्यानं काय केलं, त्या धान्यामध्ये पाठवलं गाजर गवत. काय पाठवलं? गाजर गवत. आणि ते गाजर गवत जेव्हा आपल्या हिच्यावर पडलं तर ते धनाधन वाढायला लागलं, एकदम भयानक विस्फोट, डबल न प्रोडक्शन, 4 पट 5 पट 6 पट. मग दरवेळेस अशी मुसीबत आपण पाळली पाहिजे का? मग आपल्या देशात आपलं उत्पन्न झालं तर चांगलं आहे की नाही, क्लिअर आहे की नाही. एकदा उत्पन्न झालं तर भाऊ 1918 जवळपास असं पकडा
1890 ते 92 मध्ये आपण एकदा गहू मागवलता इंग्रजांच्या काळामध्ये, तर तिच्यात उंदर आलते आणि ते उंदर काय घेऊन आलते माहितीये का तुम्हाला? प्लेग. बरोबर आहे ना? ते पिशवे घेऊन आले आणि त्या पिशव्यांना फैलवला पुण्यामध्ये प्लेग. मग दुसऱ्या देशातनं आणायपेक्षा मग आपल्याच देशातलं खाणं काय चुकीचं? क्लिअर आहे की नाही? म्हणून एम स्वामीनाथन यांच्या शोधाले भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर आहे बघा कपुरी ठाकूर, यांना म्हणता येतं जननेता. कोणता नेता म्हणतात? जननेता. नेता. नेती कोण? बाई थोडी येते. कपुरी ठाकूर, कपूरदासजी ठाकूर, बिहारचे मुख्यमंत्री. बिहारचे मुख्यमंत्री. आणि यांना का जाणलं जातं माहितीये का? यांच्याजवळ स्वतःची कार सुद्धा नव्हती. एकदम फाटलेला सदरा असला तसाच घालायचा, मुख्यमंत्री म्हणून चालले. मग एखादा मुख्यमंत्री एकदम साधा सिंपल माणूस, नेहमी लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांना काय म्हटलं? जननेता. ठीक आहे. त्याच्यानंतर चरण सिंह चौधरी हे होते किसान नेता. कोण होते? किसान नेता. पी.व्ही. नरसिंहराव हे होते आपले प्रधानमंत्री. प्रधानमंत्री हे होते 1991 साली. आणि यांनी LPG करार आणला होता भारतात. नाही बे, LPG करार. आणि त्यावेळेस अर्थमंत्री जे होते ते होते आपले मनमोहन सिंग. कोण होते? मनमोहन सिंह. सांगतो ते पण LPG काय असते, लिहून घ्या. आणि हे जिवंत आहे. लालकृष्ण आडवाणी हे उप पंतप्रधान. काय म्हणतो रे? हा तर ठीक आहे रे, एक लाईन मारू शकतो विषय. कोणता परीक्षेत गोल करून आला तो? बरोबर आहे की नाही? चला, हे जिवंत आहे बरं. मी फक्त 4 जणांनाच मरणोत्तर सांगितलंय. हे जिवंत आहे. तुम्ही जिथे जे मारून टाकलं त्यांना. बाई काही लॉजिक नको लावू. तू कोणाला कोणत्या दिवशी आहे ना बारीक करून खाऊ घालशील, देशील मारून कोणाजवळ ते का मग घरावर दगड आहे. चला, आता हिच्यामध्ये एक लक्षात ठेवा, लक्षात ठेवायचा पी.व्ही. नरसिंहराव कोण होते? पहा, भारत भिकेला लागलता 1991 ला. भिकेला म्हणजे आपला पैसा संपून गेलता डायरेक्ट. आता पैसा संपला तर भारतामध्ये पैसा तर आणावा लागेल ना. तुम्ही म्हणसान सर कसं काय? आपण तर आपल्याला पाहिजे तेवढा गांधी छापू शकतो. बरोबर आहे ना भाऊ? गांधींनी आपल्याला पाहिजे काय? डॉलर. डॉलर कशासाठी कामात येतो? दुसऱ्या देशांबरोबर व्यवसाय करायसाठी तुम्हाला डॉलर लागतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला कांदा मागवायचा इराणमधनं, काय पाहिजे? डॉलर. पेट्रोल मागवायचंय, डॉलर. तेल, तेच ना, पेट्रोल वगैरे तेल वगैरे तेच झालं. काय आलं? डॉलर. आता आपल्या जोईचा डॉलर खतम. कारण का? 1947 मध्ये ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण आहे ना भारताचे दरवाजे बंद करून टाकले होते. कशासाठी? व्यापारासाठी, बाहेरच्या देशांमध्ये. मग यांनी काय केलं? 1991 मध्ये हे भारताचे दरवाजे उघडले. कशासाठी? व्यापार करण्यासाठी. की या आमच्या देशामध्ये या, मोठी बाजारपेठ आहे, तुम्ही व्यापार करा. मग बाहेरच्या व्यक्ती आपल्याकडे माल येऊन विकणार, त्याचा नफा होणार, आपण सुद्धा त्याच्यामधनं काय येईल? आपल्याकडे डॉलर सुद्धा येईल. मग हा जो करार होता लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, गव्हर्नमेंटायझेशन, हा याचा फुल फॉर्म होतो. उ खा जा, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण. हे कोणी आणलं होतं? अर्थमंत्री मनमोहन सिंग. आणि यांना हे आणण्याचं सजेशन जे आहे ते WTO न दिलं होतं. मग हे काय भानगड आहे? बघा, 2 प्रकारे कर्ज भेटतो लोकांना अमेरिकेकडनं. WTO हे अमेरिकेत आहे. ठीक आहे ना? एक वर्ल्ड बँक आहे आणि एक आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे ना? हिनं काय केलं? भारताला सजेशन दिलं. काय सजेशन दिलं? की तुम्ही व्यापाराचे दरवाजे उघडा आणि तुमच्याकडे असे धोरण लागू करा. त्यावेळेस तुमच्या देशाचा काय होईल? विकास होईल. आणि तुम्ही जर असं करत असाल तरच आम्ही तुम्हाला काय देतो? कर्ज देतो.
बरोबर आहे ना. तर त्याच्या बेसिसवर आपल्याला काय मिळालं, कर्ज भेटलं. आणि त्यावेळेसचे पंतप्रधान कोण होते, पंतप्रधान नरसिंह राव. हे कोण होते, अर्थमंत्री होते. लक्षात ठेवायचं हां. बस हे एवढे व्यक्ती आहे 2024 मध्ये. आणि पहिल्यांदा एवढ्या 5 व्यक्तींना काय भेटलं आहे, भारतरत्न फर्स्ट टाइम. का एवढं सर, काय एवढं, मोदी होते म्हणून का नाही. 20 मध्ये काय लागलं, लॉकडाऊन. 21 मध्ये लॉकडाऊन, 22 लॉकडाऊन. बरोबर आहे, लॉकडाऊन मध्ये गेले. आपला लॉकडाऊनचा खर्च सवरता आपल्याला 2 वर्ष लागून गेले. बरोबर आहे ना. इलेक्शन वगैरे सगळं करता सरकार स्टेबल होता 24 उजाडलं. आणि 24 मध्ये मग एवढ्या दिवसाचा आपल्याला ड्रॉबॅक भरून बी तर काढायचं आहे ना. मग त्यावेळेस म्हणून आपण एवढ्या सगळ्या व्यक्तींना वन टाइम दिलेलं आहे. किती आहे, 5 लोक. इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या जास्त स्तरावर भारतरत्नाची वाटप झाली. क्लिअर आहे का. मग किती व्यक्ती आहे, 5. कोण कोण, पहिला एस स्वामीनाथन, 2 कपुरी ठाकूर, चरणसिंह चौधरी, आडवाणी. किती व्यक्ती, 5. ठीक आहे. उद्या पाठांतर घेतलं तर समजेल ना, सगळ्याला देता येईल ना. हां चला, हाव नको म्हणा तुम्ही, फक्त देऊ नका पुढच्या वेळेस. आता आपण टाकू प्रथम व्यक्ती. कोण कोण टाकू, प्रथम व्यक्ती. भारतरत्न घेणारे प्रथम व्यक्ती. इथे हेडिंग द्या, भारतरत्न घेणारे प्रथम. मग प्रथम व्यक्ती, प्रथम महिला, प्रथम महिला. घेणारी रे, देणारा तर राष्ट्रपती असतो, देशाचा राजा. हां ते तो प्रश्न नाही आहे, तो पुऱ्या जगाला माहिती राहतं की कोण देतं. मग प्रथम महिला जिनं स्वतःला दिला. हां, जिनं स्वतःला दिला. मग पंतप्रधान कोण होती, इंदिरा गांधी. नाव कोण डिसाईड करतं, पंतप्रधानाची कमिटी. बरोबर आहे ना. त्याचे अध्यक्ष कोण असता, पंतप्रधान असता. जसं आपण ना काय केलं, एक कमिटी डिसाईड केली, आपल्याला भंडारा ठेवणं आहे. ठीक आहे ना. आता त्या भंडाऱ्याचा अध्यक्ष मी. ठीक आहे ना. आणि मी डिसाईड केलं, सगळे लोक तयार झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांना माझ्या काय करायचा, सत्कार करायचा. बरोबर आहे ना. कारण अध्यक्ष कोण होता, मी होता ना. मग होऊ शकतं की नाही, तुम्ही अध्यक्ष आहे भाऊ, मी फंडिंग केली आहे, मला तर तुम्हाला देणंच आहे ना सगळं. बरोबर आहे ना. चला भाऊ करून टाकू सरायचा सत्कार. क्लिअर आहे. तसंच त्यावेळेसच्या पंतप्रधान कोण होती, इंदिरा गांधी. मग देणार कोण स्वतःले, इंदिरा गांधी. प्रथम महिला इंदिरा गांधी, जिला भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे. प्रथम खेळाडू, व सर्वात तरुण व्यक्ती. तुम्हाला काय वाटतं कोण, तेंडुलकर. करेक्ट, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. आणि हिच्यावर तर भरपूर वेळा प्रश्न येतो. प्रथम गैर भारतीय व्यक्ती की जो भारताचा नागरिक नव्हता. हां, चला. प्रथम गैर भारतीय म्हणजे भारताचा नागरिक नसलेला. तर ते होते खान अब्दुल गफ्फार. मोहित शांत बस. खान अब्दुल गफ्फार खान. हो, तुम्ही इतिहासात नाव ऐकलंय यांचं. 2 मिनिटं. सरहद गांधी यांचं नाव आहे कॉमन, सरहद गांधी. हे इथे वाटलं असतं लिहून ठेवा.
भारतीय नागरिक नाही आहे, भारतीय नागरिक नसलेले. गैर म्हणजे भारतीय नागरिक नसलेले. प्रथम व्यक्ती, याच्यावर भरपूरदा प्रश्न येतो. खान अब्दुल गफ्फार खान. हे कोणत्या देशाचे होते मग? पाकिस्तान. आता सर यार काय काम आहे हे, पाकिस्तानच्या लोकांना कुठे देता का नाही असं काही पण. एक सांगतो, भारताची फाळणी होण्याच्या अगोदर पाकिस्तान कुठे होता? भारतात होता. आता येईल काय म्हणताय? सरहद गांधी. म्हणजे गांधीच्या टाइम असताना यांना काहीतरी चांगलं कार्य केलेलं असेल भारतात असताना, बरोबर आहे की नाही? हे होते स्वातंत्र्य सैनिक. कोण होते? स्वातंत्र्य सैनिक. तर यांनी काय केलं, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर पाकिस्तानला पण भेटलं, तर त्यांनी असं डिसाईड केलं की मी काही भारतात जाणार नाही, मी कुठे राहील? पाकिस्तानमध्येच राहील. पण यांनी भारतासाठी पण कार्य केलं की नाही? मग यांचं पण तर विशेष सत्कार झाला पाहिजे की नाही? म्हणून त्यांना नाव दिलं खान अब्दुल गफ्फार खान सरहद गांधी, आणि त्यांना भारतरत्न देण्यात आलं. क्लिअर आहे सगळे भाऊ? क्लिअर आहे? चला पुढचा टाका 4 नंबर. प्रथम संगीत विश्वात, प्रथम संगीत विश्वात भारतरत्न. भारतरत्न M.S. सुब्बलक्ष्मी. सुब्बलक्ष्मी. M.S. सुब्बलक्ष्मी. विश्वात, संगीत विश्वात, संगीत जगात, पण भारतातलंच. मदर टेरेसा ओळखता का? हां, मदर टेरेसांना सुद्धा भेटलेलं आहे. ऑप्शनमध्ये मदर टेरेसा पण येतील, M.S. सुब्बलक्ष्मी सुद्धा येतील, आणि येईन कोण? इंदिरा गांधी. प्रथम महिला भारतरत्न घेणारी कोण? इंदिरा गांधी. ठीक आहे ना? 1980 मध्ये मदर टेरेसांना मिळालं होतं. ठीक आहे ना? तर त्या कमी म्हणजे उशिरा भेटलं त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न कधी भेटला? 18 कसं भाऊ? 1800 शतकात कसं 19 मध्ये चालू झालं ना? अरे 1954 तर भारतरत्नाची सुरुवात झाली. 47 कसं द्यायचं? हा, 84 मध्ये नाही होता त्या. अरे पहा, तुम्हाला एक सांगू का? अवघड आहे हो. टोले मारणार आहात की नाही? आपल्याला परीक्षेमध्ये फेकाफेकी करणार आहे, प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आरामात टोले मारू शकता. पण एक कॉमन सेन्स वापरायचा की सुरुवात कधी झाली? 54. तर तुम्हाला फटके देणं आहे तर 54च्या पुढे देणं पडतील की नाही? बरोबर आहे की नाही? क्लिअर आहे की नाही? मग फेकाफेकी करणं आहे तर तशा उद्देशानं करा ना. अभ्यास केला पण थोडंसं हे ठिकाणावर ठेवा ना. क्लिअर आहे का? आता तुम्हाला एक सांगतो, मी तलाठीला गेलो. तलाठीला गेल्यानंतर असा एक प्रश्न आला भयानक, की तो प्रश्न एकदम लॉजिकच लागेना. हे काय म्हटलं, मग मी काय केलं, असं लॉजिक लावलं की ह्या कालखंडामध्ये ह्या साऊथमध्ये लग्न झालेलं होतं सरोजिनी नायडूचं राजू शेट्टींसोबत. कोणासोबत? राजू शेट्टींसोबत. मग आता शेट्टी व्यक्ती कुठे देईन? लग्न झालं की साऊथमध्ये तिच्या घरी. मग ह्याच टायमेला ॲनी बेसंट पण आली, आणि ॲनी बेसंटनं काय केलं? वुमन असोसिएशनची स्थापना केली. तर प्रश्न काय होता, हिला वुमन असोसिएशन स्थापन करण्यासाठी कोणी मदत केली? मग साऊथमध्ये सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व त्यावेळेस कोण असेल? सरोजिनी नायडू. बरोबर आहे ना? वुमनच्या मागे वुमनच उभी राहील की नाही? मग सरोजिनी नायडून मदत केली. ऑप्शनमध्ये होता, मी दिला टुक्का मारू. बरोबर आलं भाऊ? बरोबर आलं की नाही? साधं सिंपल आहे. टुक्का मारणं आहे तर हे ठिकाणावर पाहिजे की नाही? नाही तर जय श्रीराम खडा आहे.
जय हो बाबाजी की. बरोबर आहे की नाही? असं थोडी करणार. आपल्याला टुक्का मारायचा आहे तर भाऊ पेपरला जातं तर लागायसाठी जातो ना, की सहज गेलं म्हणून सगळे देत आहे म्हणून घरच्यानं म्हटलं म्हणून. ठीक आहे ना. आणि डेऱ्या कमी करा रे, पोलीस भरतीवाले डेऱ्या तुमच्या चांगल्या दिसतात. ठीक आहे ना. असं बसायचं नाही डेरी घेऊन. आता माझी आहे, माझी घनता वाढली आहे तर तुम्ही असं विचार नको करा की सर पोलीस भरती देता. ठीक आहे ना भाऊ. नाही, एकदाच एक पुणे ग्रामीण, आणि त्या दिवसापासून ठरवून घेतलं पोलीस भरती आपला बच्चा रोग नव्हे. आपलं डोकं शाबूत आहे, आपल्या डोक्यात दम आहे. हां, ज्यांचं वरचा मेंदू मजबूत आहे ते पोलीस भरतीत जात नाही. सॉरी, माझं काय झालं, माझा MBA मध्ये असताना मी MBA ची CET दिली. मग ह्याच पूर्ण अभ्यासक्रम होता. मला 150 पैकी त्यावेळेस 105 मिळाले आणि माझा नंबर चांगला कॉलेजला लागून गेला. लागला तर ठीक, भाऊ कंपनी पण चांगली भेटून गेली ना. मी ज्यावेळेस कंपनीमध्ये रिझाईन दिलं ना तर ऑलमोस्ट माझा पगार होता इन हँड एवढा पगार होता. अरे की आहे रे भाऊ, तो 3 शून्य असतो तो. 4,800 तर दवाखान्यात तो डॉक्टर बी देत नाही आजकाल. 6,000 काम करतो तो. 48,000 माझा इन हँड सॅलरी होती. हां, आता मी कमीत कमी 1 लाखाच्या वरती असतो. ठीक आहे. मी नाही, कधीच नाही. काहून माहिती आहे का? कारण मी इकडे सुखी आहे. बरोबर आहे की नाही? रोज रात्री सकाळी 9 वाजता बॉसचा फोन, आज का काम करेगा, कितना पंखा बेचेगा बोल. उषामध्ये होतो ना, उषा फॅनला, कितना पंखा बेचेगा सर, आज तो 500 बिक जाएगा. 500 नहीं 800 चाहिए. अरे कुठे येळा गिळा आला का 800 पंखे? मेरे को नहीं पता, शाम में कॉल करूँगा मैं. वापस दुपारी फ़ोन, कितना हुआ, लिया क्या उससे, पेमेंट लिया क्या? हाँ जा रहा ना. वो लड़के क्या कर रहे थे मार्केट में, वो नंदुरबार का क्या कर रहा है सर, मार्केट में ही होगा. अरे पूछना उसको फिर कहाँ पे. तो अरे पूछा ना सर, सुबह तो पूछा. अबे फिर से फोन लगा. वो जलगांव क्या कर रहा है, वो तो मेरे को दिखा इधर घूमते हुए. अरे सर वो पाचोरा गया है. अबे वो मेरे को सामने दिखा. अरे सर वो पाचोरा में. अच्छा ठीक है, होगा फिर. ठीक आहे ना. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ घे, पगार घेतोय तू, काम कर. रात्री 1 दिवस तो 12 वाजता. भाई तेरा टारगेट नहीं हुआ, तेको नींद कैसे क्या आ गया. अरे बोला सर आ गया तो आ गया बोला. हाँ भाई करायचे, करणंच पडे ना पगार. हा मग विकले आता. आम्ही वन टाइम आहे ना 4,500-5 हजार असे पंखे विकलेले. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव असे विकले गेले. तुम्ही म्हणसाल सर एकटा जळगावमध्ये 4,500 कोण होता भाऊ घेणारा. असं नाही, एवढे सगळे मिळून राहायचे. ठीक आहे ना. चला, एवढं जमलं का? याच्यात काही प्रॉब्लेम कोणाला आहे नाही. चला बाई ये बाई. हां काय म्हणतो, 90 मध्ये 1990. वा, थँक्यू तू विचारल्याबद्दल. बाकीचे तर सगळे फ्लोमध्ये पुढे झाले. आणि असं विचारलं की दुसरा व्यक्ती जो परदेशातील होता आणि त्याला भारतरत्न मिळाला. तुम्हाला विचारलं दुसरा व्यक्ती, तो होता नेल्सन मंडेला. काय नाव टाकसान? नेल्सन. नाही रे, खालच्या उडीवर घे ना, भारतरत्नामध्ये चालू ना. नेल्सन मंडेला हे होते आफ्रिकेचे. कशाचे? आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. हो. दुसरा व्यक्ती गैर भारतीय. गैर भारतीय चांगला शब्द आहे, परप्रांतीय नाही म्हणता शकत. मग तो म्हणशील युपीचा का? क्लिअर झाला. बस इथे संपला भारतरत्न. ठीक आहे. एवढाच भारतरत्न लक्षात ठेवायचा. याच्या पुढे 4 ओळी सोडायच्या. किती ओळी? 4 ओळी. कशासाठी? यावर्षी विविध पुरस्कार मिळेल ना, मग ते कुठे लिहिसान. ठीक आहे ना. म्हणजे यावर्षी तुम्हाला रट्टे मारताना एवढे रट्टे मारून जायचे पेपरले. बस भारतरत्न याच्या हे सोडून दुसरं काही वाचू नका. ठीक आहे. आता टाका. काय रे भाऊ, काय झालं रे?
आता टाका मेजर ध्यानचंद पुरस्कार. ध्यानचंद पुरस्कार. टाकला का मेजर ध्यानचंद पुरस्कार? हा, सुरुवात झाली 1991. याचं प्रथम नाव होतं, हो, राजीव गांधी, ज्यांनी भारतासाठी 1 टाइम 50 मेडल आणले होते. ऑलिम्पिक मधून, म्हणूनच सगळे नाव दिलं होतं ना. आता तुला माहिती आहे ना आयसीसीचा, आता जसं तुम्हाला माहिती आहे आयसीसीचा अध्यक्ष सध्याच्या कंडिशन मध्ये असा एक व्यक्ती आहे की ज्यानं 5 ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलला छक्का मारला होता आणि एकाच ओव्हरमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. माहिती आहे का कोण? आयसीसीचा अध्यक्ष सध्याच्या कंडिशनला. इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन, आयसीसी माहिती आहे तुम्हाला? अमित शहाचा पोरगा जयेश शाह किती क्रिकेट खेळला माहिती आहे तो? हा, मग म्हणून त्याला अध्यक्ष बनवलाय. हा, म्हणूनच अध्यक्ष बनवलाय ना. म्हणून असतं की बोललो ना 5 ओव्हरमध्ये त्यानं प्रत्येक बॉलले काय मारला? 6 मारला. क्लिअर आहे ना. तसा हा राजीव गांधी पण होता. यांना पुऱ्या भारतामध्ये फक्त पंतप्रधान सोडून यानं 50 मेडल 1 टाइम आणले असते, म्हणून त्याला भारतरत्न त्याचा नाव पुरस्कार दिला. क्लिअर आहे का? आता अरे नाही रे बाबू, मजाक करतोय मी. तुम्ही असं सिरियस नको व्हा बरं, असं काही माहिती जा नको बरं. समजलं ना? कारण पहा, मेजर ध्यानचंद जे होते ना हे ॲक्च्युअलमध्ये खेळाडू होते, ठीक आहे ना. तर त्या व्यक्तीला यार जस्टिफाय होतं की त्या व्यक्तीचं नाव देणं, बरोबर आहे. मग 1900 काय झालं तो जाऊ त्या सन कधी झालं ते त्याच्याशी काही घेणदेण नाही. पहिल्या पुरस्काराचं नाव काय होतं? राजीव गांधी. नंतर काय झालं? मेजर ध्यानचंद पुरस्कार. आणि हा कशात भेटतो? कशासाठी मिळतो असं टाका. कशासाठी? तर खेळ क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी. बरं आहे माझं ॲप यूट्यूबला नाही आहे, ठीक आहे ना, नाही तर काय झालं असतं, विवाद झाले असते असं म्हणतोस. आणि विशेष म्हणजे ॲपची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही बाहेर काढू नाही शकत. हा, काहीच नाही करू शेतात रोज त्याला नाही तर जाऊ दे, ते तरी नको जाऊ. चला, आणि हिच्यामध्ये पुरस्कारामध्ये काय मिळतं? 25 लाख रुपये हे रक्कम विचारतात बरं. काय वेळ हे बा, पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला आहे की मेजर ध्यानचंद पुरस्कार कशासाठी मिळतो? तो खेळ क्षेत्रामध्ये मिळतो, ठीक आहे ना. किती रक्कम मिळते? 25 लाख रुपये मिळतात. हा, टॅक्स मला नाही वाटत टॅक्स काढ. हा, तुला काय वाटतं? काय देताना मजा येते म्हणून दिले का? लिहा. प्रथम व्यक्ती मेजर ध्यानचंद पुरस्कार घेणारा प्रथम व्यक्ती विश्वनाथ आनंद. चुप रे. विश्वनाथ आनंद चेस. तुमचा तो आताचा सध्याचा कोण आहे प्लेयर? गुकेश. हा, तर हा जो गुकेश आहे ना, ह्या गुकेशच्या पहिले ह्या पुऱ्या जगाचा पप्पा चेसमध्ये होता विश्वनाथ आनंद. आता ते म्हातारे झाले त्यामुळे मग ते थोडेसे बॅकफुटला गेले. आता आला. हा, आहेत, जिवंत आहे, फार टॅलेंटेड व्यक्ती आहे. विश्वनाथ आनंद आहे ना. क्लिअर आहे? 1991. आता हिच्यामध्ये 2024 मध्ये
किती लोकांना पुरस्कार मिळाला तो पाहून घेऊ, बरोबर आहे ना. पहिला व्यक्ती आणि नंतरचे आताचे या वर्षाचे ते पाहू. टाका खाली हेडिंग 2024 मध्ये पुरस्कृत. 24 मध्ये पुरस्कृत. पहिली व्यक्ती आहे मनू भाकर. आहे का, नाव ऐकलंय का? हां, काय काय केलं? हां, शूटिंग, करेक्ट. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शूटिंग. शूटिंग. हां, पहा तुम्हाला प्रश्न येतो, मनू भाकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला विचारेल कोण? ज्या व्यक्तीनं काहीतरी उत्कृष्ट कामगिरी केली त्याच्याबद्दलच विचारलं जाईल. क्लिअर आहे की नाही? कोणी आलाय का बाहेर? हां, तर मग उत्कृष्ट कामगिरी केली जाईल त्याच्याबद्दलच आहे. मग तुम्हाला लिहिताना नोटबुकमध्ये सुद्धा ज्यावेळेस पेपरला जासाल त्यावेळेस तुम्ही ना ह्या खेळाडूंचे नावं लिहून घ्यायचे ज्यानं चांगलं काम केलं त्याच्याबद्दल. ठीक आहे ना? म्हणजे तुमचा तिथला 1 मार्क पक्का होईल. 1 मार्क पकडायचा, बरोबर तुमचा स्कोर वाढत वाढत जातो. ठीक आहे. दोन आकडा टाका. डी गुगेश. डी गुकेश. आता हे सांगायची गरज नाही. चेस. हमनप्रीत सिंह. काय म्हणतो? हॉकी. 4 आहे. चल, प्रवीण कुमार. प्रवीण कुमार सांगेल त्याचं पण. आता सध्या मेजर ध्यानचंद बोलतोय की नाही आपण? प्रवीण कुमार. पॅरा ॲथलेटिक्स. हे अपंग व्यक्ती आहे. पॅरा ॲथलेटिक्स कोणासाठी राहते? अपंग व्यक्ती. काय म्हणता? हां, पॅरा ऑलिम्पिक पण म्हणतात. करेक्ट. अपंग व्यक्तींचं राहतं आहे. प्रवीण कुमार विचारून घेत चला. हां, चुकीचं नको लिहिजा. प्रवीण ते नाही माहिती, ते तुला मी ऑलिम्पिक शिकवीन त्या दिवशी शिकवून देईल सगळं. आता चालू देतो. आता मग हिच्यामध्ये टाका आता काही काही गोष्टी. प्रथम महिला पुरस्कार घेणारी. प्रथम महिला ती आहे दीपा मलिक. दीपा मलिक. आणि हिचं पुस्तक आहे, पुस्तक दीपा मलिकचं. हिच्यावर प्रश्न येतात. ब्रिंग इट ऑन. ब्रिंग इट ऑन. तुम्हाला पुस्तकावर सुद्धा प्रश्न येतो की हे पुस्तक कोणाचं? दीपा मलिक यांचं. याच्यामध्ये ना थोडंसं याच्या खालती लिहा अपंग. सॉरी, काय लिहिसान? अपंग. आणि हिच्यात खालती टाका प्रथम महिला. चांगली. तिने लिहिलेलं आहे. कर्णम मल्लेश्वरी. कर्णम मल्लेश्वरी. प्रथम जिम्नॅस्टिक. प्रथम जिम्नॅस्टिक. दीपा कर्माकर. दीपा कर्माकर. बस
एवढं जरी केलं तरी भरपूर आहे मेजर ध्यानचंद पुरस्काराबद्दल. पुसू बरं लिहून घ्या. काही पुरस्कार आहेत आता खेळमधले, त्यांचे आपल्याला शॉर्ट माहिती लिहून घ्यायची की त्याच्याबद्दल एवढंच विचारलं आता पेपरमध्ये. घरी जातो किती घरचे बोलून घे एकदा बाहेर जाऊ. एवढे 4-5 आले म्हणजे काहीतरी तुम्हाला जास्त प्रश्न बी नाही विचारू शकतले काय हो तुम्ही सगळे नवीन पोरं. नाही विचारलं तर भरपूर काही येईल ना डोक्यामध्ये, काही विचारू शकतो मी. हां काय दिसत नाही किती दूर किती दूरचं नाही दिसत. हे एवढं बोर्डवरचं दिसत नाही का हे खालचं. बरं मग चष्मा लावत काऊन नाही काऊन नजर वाढली पाहिजे मग उलट तो नंबर वाढून जाईल तुझा असं करशील तर. अरे सगळं चालतं तुला लाव भाई. पोलीस भरतीमध्ये मेडिकलचा इश्यू जो आहे ना तो काही असा आर्मीवाल्यांसारखा थोडी राहतो की एवढं तुला एकदम सगळं एकदम चेक करून घेतील असे हात पाहतील एकदम असं पाहतील असं भाऊ नॉर्मल मेडिकल राहतं. तू फक्त आहे ना एक लक्षात ठेव सगळं काढ. काय माहिती आहे का पोलीस भरती घेणारे सुद्धा आपल्या सारखेच आहे आणि माहीत आहे की हे पोट्ट फार मेहनत करून इथपर्यंत आलं आहे. तर असं टेन्शन नाही घ्यायचं मेडिकलचं. तू फक्त ग्राउंडचं टेन्शन घे, पेपरचं टेन्शन घे, ग्राउंड 45चं बनव. एक लक्षात ठेवा रे पोरांनो एवढं ग्राउंड पाहिजेच. याच्यापेक्षा खालती एक नाही वरती एक नाही. वरती चालेल मला खालती नाही पाहिजे. 45 लागणार ना एवढं ग्राउंड तयारच करणं पडेल. ठीक आहे ना त्याच्याशिवाय जमणार नाही. तुम्ही डुक्कर आणा बॉडी बनवा, तुम्ही कोंबड्या खा बॉडी बनवा, तुम्ही काहीही खा बॉडी बनवा. 45 ग्राउंड काढा. आता माझे विद्यार्थी सर आम्ही ना डुक्कर पकडा झालं. भाऊ तू डुक्कर काय डुकराचा बाप बी पकड म्हटलं फक्त मला ग्राउंड किती पाहिजे 45चं ग्राउंड पाहिजे. ठीक आहे ना सांगता मला पोरं मी तेच तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना पण एक सांगू का मी नाही खात बरं. मी आजपर्यंत नाही खात. हां हां घनत्व वाढलं आहे तिचं, पसारा वाढला आहे, वस्तू तिचा आकारमान वाढलेला आहे. ठीक आहे ना समजलं. काही काही गोष्टींमध्ये राहतं ना आकारमान वाढून जातं, घनत्व वाढायचं राहून जातं, काही फक्त फुगा राईट होऊन जातो. बरोबर आहे ना. तर आपल्या बॉडीचा राज असं आहे ते हळूहळू बसून 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 मी घनत्व वाढवलं आहे, द्रवाचं संचयन तेवढं केलेलं आहे. ठीक आहे ना. नाही रे विषय काय माहिती आहे का तुमचा सॉरी कोण असतं रे हां चालू राहतं जाऊ दे. काही काही वेळेस काय राहतं आता मी सगळ्यात जास्त शिकवतो सायन्स आणि मॅथ. ठीक आहे त्यामुळे विषय कसा राहतो माझ्याकडे ना प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन एक तर सायन्समध्ये अवेलेबल राहतं नाही तर मॅथमध्ये अवेलेबल राहतं. ठीक आहे तर सांगताना मी तुमच्याशी बोलताना नाही तसंच बोलू. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ढग हवेतच काऊन तरंगतो. तुला व्हायरल करून टाकीन बरं मी. काऊन तरंगत. बर एक प्रश्न आला एक आपण अंड घेतलं साध्या पाण्यात टाकलं तळाशी चाललं गेलं. बरोबर आहे. त्याच पाण्यामध्ये एवढं मीठ टाकलं ते पाण्यावर तरंगायला लागलं. डेन्सिटी करेक्ट आहे. तर ढगांमध्ये सुद्धा काय डेन्सिटीचा फरक आहे. हवेपेक्षा ढगाची घनता कशी आहे कमी आहे म्हणजे तो वजनाने हलका आहे. कोणता शोध होता भाऊ. नाही हाय काय की नाही मला प्रॉपर माहिती घेऊन मला सांगजो. उन्हाळ्यामध्ये सॉरी पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस तिच्यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता होऊन जाते तेव्हा ते खालतून चालायला लागतात. एवढ्या खालतून येतात की ते जमिनीवरनं सुद्धा टाकतात. बरोबर आहे ना. जाय महाबळेश्वरले होतं की नाही होतं. बरोबर आहे. मग
होतं, पण आत्ताच्या टायमाला उन्हाळ्यात तो कसा दिसतो वरती. कशासाठी? अरे काहीच नाही ना, खाली खोकला आहे तो. फॉगच आहे तो. पण फॉग कसा? हवा आहे ती, बाष्प. तिच्यामध्ये जर त्याने बाष्प धारण करून घेतली तर त्याचं वजन कमी झालं आणि तो खालती आला. क्लिअर आहे की नाही? हे असं सगळं आहे बाबू. म्हणून मी तुमचा क्लास जास्त काही घेत नाही, तुमचं ज्ञान जास्त होऊन जाईल. पहा पुढचा पुरस्कार टाका, अर्जुन पुरस्कार टाका. अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्कार चालू झाला 1961 पासून आणि हिच्यामध्ये मिळतात टोटल 15 लाख रुपये. किती रुपये भेटतात? 15 लाख रुपये मिळतात. पुढचा पुरस्कार येतो द्रोणाचार्य पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्कार हा मिळतो कोणाला? कोचला. कोणाला मिळतो? कोचला. आणि हा चालू झालेला आहे 1985 पासून आणि हिच्यामध्ये रक्कम मिळते टोटल 10 लाख रुपये. किती मिळते? 10 लाख रुपये. त्याच्यानंतर येतो मका ट्रॉफी. मका ट्रॉफी मौलाना काय नाव आहे रे हे? मौलाना अब्दुल कलाम आझाद. आता पहा, आपले अब्दुल कलाम वेगळे आणि हे अब्दुल कलाम वेगळे. हे प्रथम शिक्षा मंत्री होते. कोण होते? प्रथम शिक्षा मंत्री भारताचे, स्वतंत्र भारताचे प्रथम शिक्षा मंत्री. अबुल थांब, ते एकदम बारीक लिहिलेलं आहे मी, तेव्हा चेक करू आपण. ते तुम्ही अबुल करून घ्या तरी जाऊ दे, मी तुम्हाला चेक करून वापस सांगेल. अबुल कलाम आझाद. ठीक आहे. हा आहे मका ट्रॉफी. ही मिळालेली आहे 1957 पासून याची सुरुवात झाली आहे आणि याच्या अंतर्गत मध्ये 15 लाख रुपये देण्यात येतात. आणि ही जे राहते हे आपल्या जे कॉलेजमध्ये ज्या ट्रॉफी हे होतात ना, कॉलेज मधील खेळासाठी, जसं आता नाटा कॉलेज आहे, हां इंटर कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन, मग सगळे कॉलेज खेळत 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 नॅशनल लेवलला जातील आणि तिथे मग ते फाईट करतील. तो जिंकेल त्याला काय भेटते? मका ट्रॉफी मिळते. तुला भेटली आहे? बरं. कोण भेटेन? अच्छा, किक बॉक्सिंग. क्लिअर आहे का? ध्यानचंद पुरस्कार, ध्यानचंद जीवन पुरस्कार 2002 मध्ये चालू झाला आहे. 10 लाख रुपये मिळतात. ठीक आहे. चला, झालं का? तुम्हाला माहिती आहे का 26 जानेवारीच्या दिवशी काय असतं? प्रजासत्ताक दिन राहतो. त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खुर्च्यांची काहीतरी अरेंजमेंट असते. प्रथम बसतो राष्ट्रपती, बरोबर आहे, त्याच्यानंतर बसतात उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर बसतो पंतप्रधान. असं करत करत त्याच लाईनीमध्ये पुढे भारतरत्न जे असतात ते बसलेले राहतात. क्लिअर आहे का? म्हणजे भारतरत्न फार मोठा सर्वोच्च पद आहे. आजच्या डेटमधलं भारतरत्न जे आहे ते यांच्या बरोबरीला जाऊन बसतो तो व्यक्ती. नागरी पुरस्कार. क्लिअर आहे का? बरोबर. जसं द्रोणाचार्य आहे. आता द्रोणाचार्य कोण होते? गुरु होते, बरोबर आहे की नाही? म्हणून हे कोणाला देण्यात येतं? कोचला. ठीक आहे ना? सुरुवात कधी झाली? 1985. किती रुपये मिळतात? 10 लाख रुपये मिळतात. क्लिअर आहे का? आता हिच्यामध्येच पुढे टाका वीरता पुरस्कार. वीरता पुरस्कार
वीर कोण असतो? सैनिक असतो. कोण असतो? सैनिक असतो. आता वीर पुरस्कार जो राहतो ना, पुरस्कारामध्ये 2 प्रकार पडतात. प्रकार किती पडतात? 2. एक पडतो शांती काळातील आणि एक पडतो युद्ध काळातील. बस बोलू नको, नाही तर तू मार्कर घेतो का? तुला पण मार्कर घेतो? अच्छा अच्छा, मला तुझ्याच आवाज येतो. पा आता हिच्यामध्ये टाका युद्ध काळामधील परमवीर चक्र, त्याच्यानंतर येतं महावीर चक्र आणि शेवटचं येतं तिच्यामध्ये वीरचक्र. बरोबर, वीर चक्र. परमवीर है ना, छूट गया शायद मेरे से, गलती से वैसा लिखा गया. परमवीर चक्र आणि इथे वीरचक्र. महावीर. शांती काळामधील होते तुमचं अशोक चक्र, त्याच्यानंतर शौर्य चक्र आणि त्याच्यानंतर येतो कीर्ती चक्र. ठीक आहे, हे अति भयानक डीप झालं आहे. ठीक आहे ना. पोलीस भरतीला बाप जन्मात हा प्रश्न असा येणार नाही, पण तुम्ही SSC GD दिली देसाल ना, तिथे हे प्रश्न विचारतील तुम्हाला. हां दिली का? मग आता ग्राउंड असेल, तुला पण दिला. ठीक आहे. वय किती आता सध्या? 23च्या वरती कोण आहे? 23. ठीक आहे, मग आहे अजून चान्स आहे. ठीक आहे, पुढच्या SSC GD मध्ये काम होतं, जमतं तुमचं. तुम्ही फक्त चांगला अभ्यासाला लागा, ग्राउंड चांगलं ठेवा. पहा, वीरता पुरस्कार सैनिकांना देण्यात येतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण शांतीच्या काळात वेगळा आणि युद्धाच्या काळात वेगळा. ज्या व्यक्तीनं युद्ध काळात फार चांगलं कार्य केलेलं आहे त्याला परमवीर चक्र मिळतं. हे परमवीर चक्र मरणानंतर सुद्धा मिळतात, म्हणजे जे व्यक्ती शहीद झाले त्यांना सुद्धा देण्यात येतं आणि जिवंत आहे त्याला सुद्धा मिळतं. क्लिअर आहे का? असं नाही परमवीर चक्र शहीद झाला तरच मिळेल असं नसतं. ठीक आहे ना. त्याच्या खालोखाल येतो महावीर चक्र आणि त्याच्या खाली वीरचक्र. एखादा सिच्युएशन आहे, जसं चायनाच्या बॉर्डरवर वारंवार अशी सिच्युएशन येते की भरपूरशा गोष्टी आहे ना कम्युनिकेशननं सॉल्व करावे लागतात. मग अशा वेळेस शांतीचा काळ असतो. मग ह्या शांतीच्या काळामध्ये ज्यानं डोक्यानं काम घेऊन व्यवस्थित तरी कार्य केलेलं आहे त्यांना कोणता पुरस्कार? शांती काळातील वीरता पुरस्कार देण्यात येतात. तिच्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार अशोक चक्र, शौर्य आणि कीर्ती चक्र. समजलं का? मग हिच्यामध्ये तुम्हाला आता खालती मुद्दा टाकायचा आहे. प्रथम परमवीर चक्र घेणारे व्यक्ती, प्रथम परमवीर चक्र घेणारे व्यक्ती. घेणारे व्यक्ती सोमनाथ शर्मा. काय नाव टाकसान? सोमनाथ शर्मा. आणि सुरुवात कधीपासून झाली परमवीरची? 1950 पासून. आणि आतापर्यंत 21 व्यक्तींना देण्यात आलं आहे. किती व्यक्तींना? 21 व्यक्तींना परमवीर चक्र मिळालेलं आहे. त्यातील 14 व्यक्तींना मरणोत्तर देण्यात आले. काय देण्यात आलं आहे? मरणोत्तर. सोमनाथ शर्मा. सोमनाथ शर्मा हे कोण होते? सैनिक असतील.
पण त्यांना काय मिळालं? प्रथम परमवीर चक्र देण्यात आलं. कधी सुरुवात झाली परमवीरची? काय बघ, हे मला कन्फर्म नाही, मी हे कन्फर्म करून सांगेल तुला. ठीक आहे, कारण मी फक्त प्रथम व्यक्ती पाठ करून ठेवलेले आहे. याच्या समोर आहे ना, वाटलं असतं थोडासा स्पेस सोडून द्या, पुढच्या याला आलो की मी याचं उत्तर तुम्हाला देऊन देईल. सायलेंट करत जा मोबाईल सगळे आले की. ठीक आहे, आज आपले किती कव्हरअप झाले? फक्त 3च झाले वाटतं. भारतरत्न झाला, त्याच्यानंतर दुसरा कोण होता? 5 झाले का? बरं, 6. मग मला पाठांतर्गत देसान आता शनिवारी, बरोबर. रोजचा एक टॉपिक घ्या, व्यवस्थित पाठ करा. जर ऑनलाईन लेक्चर पडलं, सपोज दुसऱ्या बॅचला मी कुठे घेतलं, तर तुम्हाला यूट्यूबला लेक्चरची लिंक मी टाकून देईल. ठीक आहे, म्हणजे पुढचे पण तुम्हाला भेटून जातील. चालेल. बाकी काही प्रॉब्लेम असला तर डिस्कस करत चाला. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, थांबा बंद करू द्या पहिले.